माझं नाव महेश मोरे. सोलापूर जिल्ह्यातून बार्शी तालुक्यातून रुई या ग्रामीण गावातून मी आलेलो आहे. आणि मी नेहमीच मुंबईला ज्या वेळेला येतो त्यावेळेला हा शो आवर्जून बघतो. कारण यातून खूप मोठी प्रेरणा मिळते की सावरकरांनी कशा पद्धतीनं हा संघर्ष, कशा पद्धतीने ब्रिटिशच्या विरुद्ध लढा दिला, कशा पद्धतीने त्यांनी एवढी जुलमी शासक त्यावेळेला होते. अंदमान निकोबारच्या एवढ्या मोठ्या सिल्व्हर जेलमध्ये त्यांना कशा क्रूर पद्धतीनं अत्याचार अन्याय त्यांच्यावर केला आणि त्यांनी तो सहन करून आपल्याला एवढं मोठं स्वातंत्र्य मिळवून दिलं. परंतु आज ह्या परिस्थितीमध्ये आपण हे जीवन जगत असताना कशा पद्धतीची शासन व्यवस्था किंवा कशा पद्धतीचा आज चाललेला आहे, तर हे बघितल्यानंतर वाईट वाटतं की त्या लोकांनी इतका मोठा संघर्ष करून एवढं मोठं सुंदर स्वातंत्र्य आपल्याला दिलं. परंतु आपण आपल्यातच आजच्या जाती व्यवस्था असतील, देशातले काय विविध असे अडचणीचे प्रश्न मुद्दे असतील, त्याच्यामध्ये आज आपण अडकून राहिलेलो आहेत. आणि ह्या एवढ्या मोठ्या स्वातंत्र्य सेनानीनं आपल्याला दिलेलं स्वातंत्र्याचं महत्त्व आज कुठंतरी लोकांना कमी किंवा असं काहीतरी त्याचं भास लोकांना वाटत नाही. आणि अशा गोष्टी आपल्याला बघितल्यानंतर त्यातून प्रेरणा मिळते. म्हणून मी माझ्या मुलाला, माझ्या पत्नीला नेहमी असं इथं आल्यानंतर आवर्जून हे बघायला आणतो की ज्यातून एक ऊर्जा आम्हाला सुद्धा मिळते. तरुण पिढीला हे बघितल्यानंतर आपले जे काय आजचे छोटे छोटे प्रश्न आहेत ते बघितल्यानंतर, त्यांचं जीवन बघितल्यानंतर हे प्रश्न आपले छोटे काहीच नाहीत. की त्यांनी किती मोठा संघर्ष केला, त्यांनी किती मोठ्या प्रश्नांना किंवा अडचणींना सामोरं जाऊन त्यांनी देश हितासाठी काय निर्णय किंवा देश हितासाठी झगडले. आणि आज आपण बघितल्यानंतर आपले प्रश्न काहीच नाहीत असं यातून वाटतं. नमस्कार, माझं नाव मृण्मयी आहे आणि आम्ही इथे सायनला राहणारे आहोत. आज आम्ही इथे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात दादरला आलेलो आहोत आणि इथे दर शनिवार रविवारी इथे ऑडिओ व्हिज्युअल शो होत आहे. तर ही जी माहिती इथे दिली जाते ती खूप सुंदर आहे. युजुअली ही माहिती आपल्याला पुस्तकातून भेटते, पण आमच्यासारख्या पिढीला पुस्तक वाचणं हे खूप जड जातं. आमच्यासारख्या पिढीला आणि आमच्या येणाऱ्या पिढीला ऑडिओ व्हिज्युअल ह्या माध्यमाने इथे ज्या संस्थांनी हे जे सुंदर इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे ते खूप सुंदर आहे. मला वाटतं आपण काय आहोत, आपण कुठे आलो आणि आपलं हे जे स्वातंत्र्य आहे हे आपण कशामुळे आहोत, हे आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला हे जे एफर्ट्स त्यांनी घेतलेले आहेत ते खूप सुंदर आहेत. मला वाटतं लहान मुलांना किंवा जे शैक्षणिक जे वर्ग आहे किंवा आपण जे आपल्याला माहिती आहे की आपण कोण आहोत, आपण आपल्यासाठी कोणी इथे बलिदान दिलं आहे हे जाणून घेण्यासाठी ही जागा खूप सुंदर आहे. मी खरंच थँकफुल आहे की तो व्हिडिओ आला आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला आणि आम्ही इथे आलो. आय मीन हे सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांनी यावं, इथे बघावं, हे खूप सुंदर आहे. नमस्कार, मी सागर कोठेकर. आज मी इथं हा शो बघायला आलो. हा शो शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस आपल्याला मोफत इथे उपलब्ध आहे. हे आपल्याला सावरकरांविषयी एक म्हणजे असं पूर्णपणे असं सावरकरांबद्दल आपल्याला इथं मार्गदर्शन मिळतं की सावरकरांनी काय कष्ट झेलले, म्हणजे त्यांनी काय काय त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं, म्हणजे किती दुःख त्यांनी सहन केले आणि ते इथपर्यंत त्यांचं जे आपण विसर पडला आहे, तर त्यांच्याबद्दल जे माहिती प्रत्येक हिंदू युवकांना असायला हवी ते आपल्या इथं विनामूल्य बघायला मिळत आहे. आणि इथचा अनुभव, उत्कृष्ट असा अनुभव इथे मला मिळाला. मी सर्व युवकांना विनंती करेल, प्रत्येक हिंदू युवक युवतीने इथे येऊन हा शो नक्की बघावा. सावरकरांची जी काळ्या पाण्याची शिक्षा होती त्यानंतर एवढं सहन करून पण एखादा व्यक्ती कसा पुन्हा आपलं आयुष्य चालू करतो याबद्दल अशी पूर्ण माहिती मला इथे हा क्षण ज्यामध्ये आवडला. नमस्कार, माझं नाव अभिषेक कुलकर्णी. मी नाशिकहून हा शो बघायला आलो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो शो आहे, हा स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक जे आहे दादरचं, तिथे प्रत्येक शनिवार आणि रविवारी रात्री 8 वाजता विनामूल्य हा शो असतो. हा शो प्रत्येक तरुणाने आणि तरुणीने बघायला हवा. यातून आपल्याला सावरकरांचं जे जीवन आहे ते कसं झालेलं आहे, त्यांनी काय काय यातना भोगल्या आहेत ते सगळं आपल्याला समजतं. इतिहासातूनच आपल्याला भविष्य आपलं घडवायचं असतं. त्याच्याकरता हा शो बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की लहानपणापासून सावरकरांचा जन्म झाल्यापासून तर त्यांच्या घरात काय काय प्रकारचं सांगितलं गेलं. पुढे त्यांनी नाशिकला शिक्षण घेतलं, त्यानंतर ते पुण्याला गेले. शिक्षण घेताना पुण्याला आल्यानंतर त्यांना काय काय त्रास झाले हे सगळे तुम्हाला या शोमध्ये बघायला मिळेल. सावरकरांनी इंग्रजांविरुद्ध कुठल्या कुठल्या प्रकारचा लढा दिला, किती किती लोकांना त्यांनी चांगल्या प्रेरणा देऊन समजूत घातलेली आहे. भारतातच नाही तर लंडनला जाऊन सुद्धा त्यांनी किती गोष्टी केल्या हे आपल्याला या शोमध्ये बघायला मिळतं. मी स्वतः हा शो बघायला आल्यानंतर मला सुरुवातीला वाटलं होतं की
सावरकरांचं जे पिक्चर्समध्ये वगैरे दाखवलं त्या प्रकारे असेल, पण यात खुदिराम बोस त्यांचं नाव घेतलं गेलं. सावरकरांनी सुरुवातीला स्वतः बॉम्ब बनवण्याची प्रेरणा दिली हे सांगितलं गेलं. सावरकरांनी जॅक्सनच्या वधाची प्रेरणा दिली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे जे काय करता येतं ते सगळं सावरकरांनी केलेलं आहे. आताच्या तरुणांना सावरकरांच्या इतिहासाबद्दल काहीच माहीत नाही आहे. पुस्तक वाचण्यासाठी तर तरुण येतच नाही, पण असे कार्यक्रम बघायला तरी तरुणांनी आणि मुलींनी आलं पाहिजे, तरच पुढचा भारत घडेल. नाहीतर आपलाच इतिहास आपल्याला माहीत नसतो, म्हणून दुसरे लोक येऊन आपला इतिहास चुकीचा आपल्याला दाखवतात. तर सगळ्यांनी हा शो येऊन नियमित आणि नक्की बघा. प्रत्येक शनिवार रविवारी हा शो असतो आणि खूप छान शो आहे, विनामूल्य आहे. हा शो कायम चालू राहावा अशी मी प्रार्थना करतो. थँक्यू. मी 40 वर्षापासून इथे येतोय, पण सावरकरांच्या बद्दल जितकं मी जेव्हा ऐकतो तेव्हा मला नवीन जास्त भरून येत. ही जी कल्पना जी दिलेली आहे हे जरा बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. फक्त मुलांनी ते समजावून घेण्यासाठी त्यांचे जे टीचर्स आहेत किंवा त्यांचे जे पालक आहेत त्यांनी ते हळूहळू त्यांना समजावून सांगायला पाहिजे की हे असं का झालं. त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत सावरकरांनी. मी पुण्याला असताना हिंदू महासभेच्या कार्यकर्ता म्हणून काही वर्ष काम केले. त्याच्यानंतर मग त्यात आम्ही सकाळची फेरी वगैरे करायचो. आमच्या इथं मोडक म्हणून एक बाजीराव रोडला बिगारदास मारुती समोर एक होते, त्यांनी पण त्यांचं अख्खं आयुष्य हिंदू महासभेवर तर घालवलं होतं. तर त्यांच्या प्रेरणेने मी त्यांच्यावर काही वर्ष काम केलं आणि आम्हाला जास्त ते पटतं कधी. म्हणजे आजकालच्या इंग्लिश शाळेमध्ये सावरकरांबद्दल काय फारसे लिहित नाहीत, पण आम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकलो, पण आम्हाला रामदासांनी सावरकरांबद्दल ज्या गोष्टी त्यावेळेस शिकवल्या गेल्या ते आजकालच्या शाळेतल्या कंपल्सरी करायला पाहिजे. त्या फालतू काहीतरी शिकवण्यापेक्षा हे सावरकरांबद्दल जी माहिती आहे आणि त्यांची जी महती आहे ती जास्त त्यांनी कठोरपणे सांगायला पाहिजे, पोरांना त्यांना शिकवायला पाहिजे. मला की त्यांनी लिहिलेले जे कविता आहेत ते मुलांच्या मुखोद्गत व्हायला पाहिजे. ते अजून काय मुलं जास्त गंमत म्हणून बघतात ते त्यांच्या आईवडिलांनी पण समजून घ्यायला. नमस्कार, माझं नाव दीपक देसाई. मी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेमधनं डोंबिवलीमधनं आलो आहे. आम्ही दरवर्षी लहान मुलांची किंवा तरुणांची आणि ज्येष्ठ नागरिकांची पण आम्ही दरवर्षी इथे घेऊन येतो. तर दरवर्षी आम्ही लाईट अँड साऊंड शो सावरकर सदन हे सगळं लहान मुलांना दाखवतो. आमचा मेन उद्देश हाच आहे की ते लहान मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सावरकरांचे विचार सावरकरांचे विचार लहान मुलांपर्यंत सगळे पोचले पाहिजेत आणि तरुणांना पण कळलं पाहिजे. आजकाल सावरकरांबद्दल एवढी माहिती नाही आहे, तर त्यांच्याबद्दल माहिती त्यांना मिळावी याच आमचा मेन उद्देश असतो. म्हणून आम्ही दरवर्षी आम्ही सहल घेऊन येत असतो. मध्यंतरी काम चालू होतं त्यामुळे बंद होतं, पण यावर्षीपासून आता आम्ही परत चालू केलं. तर हा शो लाईट अँड साऊंड शो फार सुंदर आहे. तो असं नाही की फक्त मोठ्यांनाच कळतो वगैरे असं काही नाही. लहान मुलांपासून तरुणांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच हा शो कळतो. व्यवस्थित एकदम समजावून सांगितलेलं आहे आणि थोडक्यात सगळी माहिती सावरकरांबद्दल आणि त्यांच्या सानिध्यात असलेली माणसं यांच्याबद्दल व्यवस्थित माहिती दिलेली आहे. त्यामुळे जरूर मी आवाहन करेन की सगळ्यांनी हा शो येऊन पाहावा. दर शनिवार आणि रविवारी असतो, माझ्या मते संध्याकाळी असतो तो जरूर सगळ्यांनी येऊन पाहावा. नमस्कार, माझे नाव संचिता निलेश पागाव आहे. टोंबलीची राहणारी आहे. दादरमध्ये इकडे आत्ता तो शो पाहिला मी. त्यामध्ये सावरकरांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून काय काय केलंय आणि कोणता यातना भोगलाय हे सगळं या शो म्हणून आम्हाला कळतंय. आणि या दृष्टीने भारताच्या विकासासाठी आम्ही अजून काय काय केलं पाहिजे तेही या शो म्हणून सांगितलेलं आहे. आणि सोशल मीडिया सोडून तुम्ही सावरकरांचे पुस्तक किंवा सावरकरांनी लिहिलेली गाणी प्लेस जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला नक्कीच स्वतःचा विकास करता येईल. धन्यवाद. माझं नाव श्रीश दापके आहे आणि मी या शोबद्दल असं बोलणार आहे की बऱ्याच लोकांना सावरकर म्हणजे काय काय लोकांना माहिती असतात, त्यांची हिस्ट्री माहिती असते, पण या शोमुळे अजून काय काय लोकांना ते अजून हिस्ट्री माहिती असते, ते अजून हिस्ट्री माहिती पडेल. माझं नाव आहान आहे. मी आता इकडे ट्रिप म्हणून आलो या शोला. खूप मस्त शो आहे. पूर्णच सेटअप फार मस्त आहे. सावरकरांचे भरपूर गोष्टी आहेत तिकडे ठेवलेल्या, त्यांच्याबद्दल खूप माहिती मिळाली. तर शो तर खूपच छान होता.
आम्ही तिकडे बघत होतो सुरुवातीपासून एंडपर्यंत त्यांनी सगळं आम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. त्याचे लाईट आणि साऊंड खूपच छान होते. मी परत इथे येणार आहे, नक्कीच आहे, आणि मी परत हा शो बघणार आहे. शो खूप चांगला होता. शो मध्ये आम्हाला खूप काही कळलं, जसं सावरकरांना कशा त्रास भेटला आणि त्यांनी पूर्ण आपल्या भारतला वाचवायला त्यांनी खूप काही केलं आहे. मला खूप आवडलं. मी परत इकडे येईल नंतर मी परत शो बघेल. माझं नाव कशी वाटले आणि जसंही बोलली खूप छान होता तो शो आणि सगळ्यांना हा बघायला पाहिजे. ह्या शो मध्ये सावरकरांचे माहिती अजून भेटेल तुम्हाला आणि शो खूप आवडला मला आणि मी सगळ्यांना म्हणेल की हा शो नक्कीच बघा जेव्हा इथे येईल. धन्यवाद. माझं नाव ओंकार पेवेकर. मी राहायला इथेच जवळ आहे, पण आज हा शो बघून खरंच खूप उत्सुकता आली. म्हणजे मी कधी हा शो इथे बघितला नव्हता. बाहेरून खूप वेळा असं बघितलेलं की लाईट्स असते वगैरे, पण कधी आतमध्ये असं माहिती नव्हतं प्रॉपर. पण खूप छान वाटलं हा शो बघून. वरून सावरकरांबद्दल खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या, आधीपासूनही ऐकत होतो, पण ज्या प्रकारे इथे सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या त्या खूपच चांगल्या होत्या. त्याला जसा एक वेगळा रूप देऊन सांगितलं गेलं ते खूपच छान होतं. सगळ्यांना कळण्यासारखं होतं. त्यांचे जे विचार होते, त्यांच्या ज्या सगळ्या संघर्ष, त्यांची जी हे होती ते बघून खरंच स्वतःला असं वाटतं की आपण या स्वतंत्र भारतामध्ये जगतोय. हे आपलं खूप नशीबवान आहे. त्या लोकांनी खूप मेहनत घेतली. तर सर्वांनी आपल्यानी एवढंच बघा की आता भारताला ह्या पुढे कसं आपण एकत्र ठेवू, कशा गोष्टी आपण चालू ठेवू. ज्या स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या या गोष्टी करून आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आता हे सुख मिळतंय, जे आपण भोगतोय, त्याला कसं एकत्र ठेवू हे बघायचं. खूपच छान होता. आणि जसं मला आता कळलं की हा शो दर शनिवार रविवारी फ्री असतो, तर सगळ्यांनी येऊन बघायलाच पाहिजे. ज्याचं आता मी स्वतःहून या शोची खूप ॲडव्हर्टाईज करेन. मी लोकांना सांगेन की हा शो या बघायला खूप छान पद्धतीने. आणि हे ज्या प्रकारे इथे सगळं स्ट्रक्चर मांडलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत, त्या फीलचं ते जे फील येतं ते खूपच वेगळं आहे. आणि त्यावेळेला आपण नव्हतो, पण आपल्याला कळतं की किती संघर्ष होता आणि किती होता. ते जेल मी आता बघितलं, तर ते एवढ्याशा छोट्याशा रूममध्ये सावरकरांनी खूप काही गोष्टी मांडल्या, खूप काही गोष्टी लिहिल्या. त्यांचे जे विचार त्या जेलमधून पुऱ्या भारतभर पसरले, ते एक वेगळंच हे होतं. त्याचं खूप हे वाटतं मला. ठीक आहे. नमस्ते, माझं नाव अपर्णा समीर कामठे आहे आणि मी इथेच दादरमध्ये राहते. आणि हा शो जेव्हा आम्हाला कळला तेव्हा मी माझ्या मुलांसोबत आले इथे. आणि हा शो खरंच छान आणि खरंच सुंदर, प्रेरणादायी आणि इनोव्हेटिव्ह होता. जसं की यांनी लाईट शोच्या माध्यमातून 3D पण दाखवला. आणि म्हणजे आपल्या स्वातंत्र्यासाठी काय काय केलं सावरकरांनी, त्यांचं योगदान स्टार्ट टू एंड, जे की आता म्हणजे आपला भारताचा जो झेंडा आहे त्याचं डिझायनिंगपासून त्यांचे विचार जे काही होते, म्हणजे त्यांना जरी राजकारणात उतरता नाही आलं तरी पण त्यांनी अजून कोणत्या माध्यमातून समाजाला प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे फक्त एकाच गोष्टींनी त्यांनी थांबले नाहीत. तर हाच विचार आहे जो सध्या युवकांनी घेतला पाहिजे किंवा आपण डेली आयुष्यामध्ये अवलंबला पाहिजे असं वाटतं मला. आणि जसं की आजकालच्या एकंदरीत राजकारणातही याचा उपयोग डेफिनेटली झाला पाहिजे. फक्त स्वतःपुरता विचार न करता समाजासाठी काय करता येईल हा मोठा विचार, ब्रॉड विचार घेतला पाहिजे सगळ्यांनीच.